गेल्या 2 महिन्यांपासून बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात 108 ॲम्ब्युलन्स नसल्याने रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी हाल होत आहेत। प्रशासन याबाबत गांभीर्याने दखल घेत नसल्याने बोरगाव घाटमाता परिसरातील नागरिक व आदिवासी आसरा फाउंडेशनच्या वतीनं बोरगाव येथील बिरसा मुंडा चौकात शुक्रवार दिनांक 27 रोजी बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील 108 ॲम्ब्युलन्स हरवली आहे अशा बॅनरला पुष्पहार घालून गांधीगिरी करण्यात आली होती। प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले होते। बोरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे राष्ट्रीय महामार्गावरील गाव असल्याने रस्त्यांवर छोटे मोठे अपघात होत असतात। गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागते, परंतु 108 ॲम्ब्युलन्स नसल्याने नाहक काही रुग्णांच्या उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या घटना घडत आहेत। या सर्व गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेत बोरगाव घाटमाता परिसरात नागरिक व आदिवासी आसरा फाउंडेशनचे पदाधिकारी सचिन राऊत, पंकज चव्हाण, किरण पवार, हेमंत चव्हाण, दीपक गांगुर्डेसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित राहून अनोखे आंदोलन करण्यात आले। प्रशासनाला जाग येण्यासाठी बिरसा मुंडा चौकात अनोखे आंदोलन करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही तर आम्ही भविष्यात मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिलाय पंकज चव्हाण, आदिवासी आसरा फाउंडेशन सचिव। आम्हाला कायमस्वरूपी 108 ॲम्ब्युलन्स हवी आहे। प्रशासन फक्त आंदोलन केलं की 10 ते 12 दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरूपात ॲम्ब्युलन्स पाठवते, हे नेहमीच झालेलं आहे। विजय दळवी, कन्सरा फाउंडेशन अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य। प्रशासन हे सुरगाणा तालुक्याला वाळीत टाकल्यासारखा प्रकार करत असल्याने आम्ही कोणाकडे दाद मागावी असा प्रश्न निर्माण होतोय। 108 ॲम्ब्युलन्स नसल्याने 3 महिन्यात 2 रुग्णांचा मृत्यू झालाय, त्यास कोण जबाबदार असेल हा प्रश्न पडलाय। सचिन राऊत, आदिवासी आसरा फाउंडेशन अध्यक्ष। 108 ॲम्ब्युलन्स सेवा अत्यावश्यक सेवा असून नियमित ॲम्ब्युलन्स नसणं ही गंभीर बाब आहे। याबाबत आमच्या स्तरावरून कायमस्वरूपी ॲम्ब्युलन्स द्यावी यासाठी वरिष्ठ अधिकारी यांना अहवाल सादर करण्यात आलाय। रामजी राठोड, तहसीलदार, सुरगाणा। पण ती काय होते, नेहमी आजारी पडते किंवा काहीतरी खराब होते, त्याच्यामुळे आपण हे केलं होतं की फक्त गांधीगिरीने केलं होतं काय आपण उपोषणाला बसत नाही वगैरे। पण आता काल आपलं सर्वांनी स्टेटस ठेवलं होतं, फोटो वगैरे, त्याच्यामुळे काय केलं डॉक्टरांनी रात्री काहीतरी करून रात्री 1:30 वाजता ॲम्ब्युलन्स आणून दवाखान्यात PSC मध्ये ठेवलेली आहे। तर मला एवढंच म्हणणं होतं की ज्यावेळेस आपण सर्व उभे राहू त्यावेळेस सर्वांनी एकजुटीने या, कारण की ॲम्ब्युलन्स ही गरज की कोणाला नाही का बालाच पाहिजे का यालाच पाहिजे, ही सर्वांना गरज आहे त्या गोष्टीसाठी। त्यामुळे सर्वांनी एकत्रित येत जा याच्यासाठी की आपल्याला ॲम्ब्युलन्स ज्यावेळेस लागणार आहे घाटमाथ्यावर तर ही ॲम्ब्युलन्स पण आणलेली आता काल रात्री आलेली। तर आपल्याला असंच म्हणणं आहे की ही ॲम्ब्युलन्स आता कायमस्वरूपी आपल्या घाटमाथ्यावर पाहिजे, कारण की आपल्याला इथं ऍक्सिडेंट होता किंवा काही कोणाला गरज पडली तर ॲम्ब्युलन्स लागते। 102 तर आहे पण आपल्याला 108 पाहिजे त्यासाठी, आणि याचे आपण निवेदन सर्वांना देणार आहे, मुख्यमंत्री साहेबांपर्यंत आपण निवेदन देणार आहे की आम्हाला 108 ही कंपल्सरी आमच्या इथं बोरगावला PSC ला हवी आहे। बस यासाठी काही जर गरज पडली तर तुम्ही प्रत्येक वेळेस येत जा, आणि जर काही नाही झालं काही तर आपण एक दिवशी आंदोलन ठेवू, त्यावेळेस बी तुम्ही सर्व मोठ्या संख्येने या आणि महिला वर्गाने या। फक्त आमची एक सर्वांना एक विनंती बस। आमची आज समस्या आहे की इथं 108 ॲम्ब्युलन्स नाही, तर याच्यामुळे लय जीवितहानी होते। दुसरी गोष्ट आमचे आसरा फाउंडेशन आहे किंवा बाकीचे फाउंडेशन हे निवेदन देतात की आम्हाला ॲम्ब्युलन्स हवी आहे, तर प्रशासन असं आहे की ते ॲम्ब्युलन्स त्या रात्री आणून देत आहे, आंदोलनाच्या पहिल्या रात्री, आणि 2-3 दिवसानंतर ते घेऊन जात आहे। प्रत्येक वेळेस आम्हाला एक आदरच दाखवता, प्रत्येक वेळेस। आता एकच विषय नाही, याच्या अगोदर पण दिलं त्यांनी कारण दिलं की ॲम्ब्युलन्स खराब झाली, आता म्हणजे ती दुरुस्त करून आणली। पण आम्ही याच्या पुढे असं म्हणतो, आज तुम्ही ड्युटीला म्हणजे तुम्हाला आम्ही सांगतोय की सर आमची ॲम्ब्युलन्स इथून हलता कामा नाही, आता तुम्ही वरच्या नाही का वरिष्ठांना तुम्ही मेल करा, पत्र करा, किंवा मग तुम्ही तुमच्या प्रमाणे लेखी द्या की आमची आताची ॲम्ब्युलन्स आहे, आता याच्या पुढे इथून हलणार नाही। जर ती हल्ल्यास याचे दुष्परिणाम झाल्यास ही जबाबदार कोण राहील याचं पण आम्हाला लेखी द्या। याचे सगळे आज फाउंडेशनचे आहे, तिथं पक्ष म्हणून कोणीच नाही, आणि सर इथं अपघात हा काही समाज म्हणून किंवा आदिवासी म्हणून अपघात होत नाही, हा सर्व समाजाचा विषय आहे इथं आणि आपुलकीचा विषय आहे। आता परवा 2 दिवसापूर्वीच एक ॲक्सिडेंट झाला, हे आमचे पंकजनाना आहेत किंवा मग दाऊभाई आहेत, त्यांनी एक पेशंट इथपर्यंत आणला दुसऱ्या गाडीमध्ये, एकाची तिथं अपघाती मृत्यू झाला, 1 तास मृत्यू तिथे पडलेला होता, तर ते मृतदेह नेण्यासाठी पण गाडी नव्हती। इतकी म्हणजे घाणेरडी परिस्थिती आहे। आम्ही माझे बंधू आहेत, माझी सरपंच, त्यांच्या गाडीमध्ये आमच्या गाडीमध्ये ती डेड बॉडी सुरगाण्याला नेली, म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे। आज आम्हाला तुमच्यावरती राग नाही किंवा पोलीस प्रशासनावरती आम्हाला आंदोलन करून त्यांच्यावरती राग नाही, आम्हाला आमचा एवढीच आमचा हक्क पाहिजे। आमच्या हक्काचे लोक आमच्या डोळ्यासमोर जीव गमावत आहेत,
अत्यंत वाईट परिस्थिती आहे. आमचा का तुमच्यावर किंवा वैयक्तिक राग आहे किंवा काही असा राग आहे असं सर हा विषयच नाही. पण इथं कसं आहे, राज्य महामार्ग आहे, इथं आम्हाला एक ॲम्ब्युलन्स हवी, म्हणजे ती पण आमच्या हक्काची हवी. हे प्रशासन आहे, 1 दिवसासाठी देते, 2 दिवसासाठी देते, कारण सांगू परत नेत आहे. हे कुठेतरी चुकीची गोष्ट आहे. तर मग आता आम्ही डायरेक्ट ठणकावून सांगतोय, जर आमच्या हक्काची ॲम्ब्युलन्स नेली, त्याच्या मागे जर दुष्परिणाम झाले तर याचा जबाबदार कोण? आणि जर आमची ॲम्ब्युलन्स नेली तर आम्ही आता शांत मोठं उपोषण छेडणार. उपोषणच नाही, आम्ही कोणत्या स्तराला जाऊ आम्हाला पण माहिती नाही. आमच्यावर गुन्हे झाले तरी चालेल. इथं आता जेवढे पोरं आहेत किंवा जेवढे हे आहेत संघटक सगळे पूर्ण म्हणजे उच्च शिक्षित आहेत, पूर्ण उच्च. हे काय बा असं नुसते आंदोलन करण्यासाठी आलं नाही, आम्हाला आंदोलन करण्याची काय. आणि आता आम्हाला नोकऱ्यांची पण गरज नाही, आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील, पण आता आम्ही मागं सरणार नाही आहोत सर. आमच्या हक्काची ॲम्ब्युलन्स आम्हाला इथंच पाहिजे बस. आणि आमचं असं म्हणणं आहे सर, आमची 108 आहे ना, काही झालं का कुठे चालली इकडे तिकडे जाण्याला नको पाहिजे आम्हाला. आम्हाला आमचे हा बोला 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 बोला. मुद्द्याचं असं आहे का जे ॲम्ब्युलन्स जी आहे ना 108 ती प्राथमिक आरोग्याच्या अंडर नाही आहे, ती RH किंवा सिव्हिल सर्जनच्या अंडर येते. आपण जिल्हा आरोग्य केंद्राला जे मागच्या एक निवेदन तुम्ही तहसीलदार सरांना दिलेलं होतं त्याबद्दल आपण त्याच दिवशी तुम्ही 29/6 आम्हाला पत्र दिलेलं होतं. 29/6च आमचं पत्र आहे. आम्ही वरती पत्र कळवलं, त्या रात्रीतून 2 वाजता ॲम्ब्युलन्स आलेली होती सर. म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे का आम्हाला जसं तुम्ही एक निवेदन देताय तसं त्यांना पण द्यावं. ती अथॉरिटी आमच्या हातात येत नाही सर. आमचं असं म्हणणं आम्ही आमच्याकडून पत्र देतोच आहे, पण आमचं काय म्हणणं आहे का याचा 108चा जो कोऑर्डिनेटर आहे सिव्हिलला बसतो. नाही सर, आम्ही आता असं करणार आहे, जर आमची